नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय पौष्टिक असे थालीपीठ बनवलेले आहेत. तर तुम्हाला बघून दिसतच असेल आपले थालीपीठ किती मस्त दिसत आहेत. खायला तर इतके चविष्ट झाले आहेत ना, तर तुम्हीसुद्धा एक वेळेस असे हे थालीपीठ नक्की करून बघा. व्हिडिओत मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे आज आपण कशाचे थालीपीठ केले आहेत. या अगोदरसुद्धा आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ बनवलेले आहेत. तर अगदी घरामध्ये जे सामान उपलब्ध आहे ना, त्यामध्येच हे थालीपीठ बनवून तयार केलेलं आहे. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल ना, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. हे थालीपीठ दहीबरोबर खायला अप्रतिम लागतं किंवा तुम्ही नुसते असे सुद्धा खाऊ शकतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण मूग डाळीचे थालीपीठ बनवणार आहेत. मूग डाळीचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतली आहे. मूग डाळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि ती तास ते 2 तासभरासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. तर बघा, डाळ किती छान अशी भिजली आहे. याचे सहजपणे 2 तुकडे होत आहेत. तर एवढीच डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे. डाळीबरोबरच आपण इथे पोहेसुद्धा वापरणार आहेत. कारण पोह्यामुळे आपले थालीपीठ जे आहेत ना, अगदी कुरकुरीत व्हायला मदत होतात. तर ज्या वाटीने आपण 1 वाटी डाळ घेतली होती, त्याच वाटीने 1 वाटी पोहे घेतले. पोहेसुद्धा आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि पोहे भिजल इतपत त्यावर पाणी टाकलं होतं. आता आपल्याला डाळ आणि हे जे पोहे आहेत ना, ते वाटून घ्यायचे आहेत. तर इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे. आता डाळीवर जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते पूर्ण काढून घेतलं आणि आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. इथे माझ्याकडे डाळ आणि जे पोहे आहेत ना, जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे वाटून घेणार आहे. आता डाळ आणि पोहे टाकून घेतले. यावरून आता यामध्ये आपण काही लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊयात. सोबतच एक 4 ते 5 हिरवी मिरची टाकून घेऊयात. तर ही जी मिरची आहे ना, ती जास्त तिखट नाही, त्यामुळे थोडी जास्त प्रमाणात वापरली आहे. तुम्ही तिखट किती खाता त्यानुसार यामध्ये तिखट वाढवू शकता. अगदी थोडंसं पाणी टाकलं आणि याचं आपल्याला एक बॅटर करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, डाळ आणि पोहे आपण छान असे वाटून घेतले. आता एक घाणा आपण असा वाटून घेतलेला आहे. तर बाकीचे जे राहिलेले डाळ आणि पोहे आहेत ना, ते सुद्धा आपण छान असेच वाटून घेऊयात. तुम्ही कधी असे मूग डाळीचे आणि पोह्याचे थालीपीठ खाल्ले आहेत का? खाल्ले नसतील तर एक वेळेस नक्की करून बघा. तर बघा, सर्व बॅटर आपण इथे वाटून तयार केलेलं आहे. आता यामध्ये आपण काही दुसरेसुद्धा सामान ॲड करणार आहेत. तर सुरुवातीला डाळ आणि पोहे वाटलेलं जे मिश्रण आहे ना, ते छान असं फेटून घेऊयात आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले होते. भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. तर यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊयात. इथे मी कोथिंबीर थोडी जास्तच वापरली आहे. तुम्ही हवं तर यामध्ये मेथी वापरू शकता किंवा पालकसुद्धा वापरू शकता. आता यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करूयात. मसाल्यामध्ये 1 चमचा धनेपूड वापरली, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळदी पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा जिरेपूड वापरली आहे. आता याऐवजी तुम्ही इथे थोडासा स्पायसी होण्यासाठी गरम मसालासुद्धा वापरू शकता. आणि भाज्यांमध्ये जर म्हटलं तर तुम्ही इथे शिमला मिरची किंवा पत्ताकोबी, किसलेला गाजर तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता. आता बघा, हे सर्व जिन्नस टाकून झाले की पिठामध्ये आपण ह्या चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. तर बघा, किती छान असं आपलं हे पीठ आता तयार झालेलं आहे. आता याचे थालीपीठ आपण लगेच बनवणार नाहीत, कारण हे थोडंसं एक 5 मिनिट आपण रेस्ट होऊ देणार आहेत. एक 5 मिनिट आपण हे असंच झाकण ठेवून बाजूला ठेवूयात. आता बघा, एक 5 ते 10 मिनिट झालेले आहेत. यावरचं झाकण काढून घेतलं आणि आता बघा, हे पीठ आपलं छान असं रेस्ट झालेलं आहे. आता परत एकदा आपण छान असं मिक्स करून घेऊयात. आता इथे आपण मीठ तर टाकलं होतं, पण तुम्ही थोडंसं चाखून बघायचं. जर व्यवस्थित चव असेल तर ठीक आहे. आता थालीपीठ बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तवा जो आहे तो चांगला तापवून घ्यायचा आहे.
तर गॅसवरती मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता आणि सुरुवातीला तवा चांगला तापवून घेतला. तवा चांगला तापला की त्यावर आपण थोडंसं तेल पसरवून घेऊयात. आता थालीपीठ म्हटलं की थोडंसं जास्तीचं तेल लावलं तर थालीपीठ खायला खूपच भन्नाट लागतात. जास्तीचं म्हणजे खूप जास्तसुद्धा नाही आणि अगदी कमीसुद्धा नाही. आता तेलामध्ये थोडंसं जिरे आणि मोहरी स्प्रेड करून घेणार आहे आणि आता यावर आपण हे थालीपीठ टाकून घेऊयात. तर 2 पळी आपण यावर हे पीठ टाकून घेऊयात आणि अगदी हलक्या हाताने थोडंसं पसरवून घेऊयात. तर पसरवत असताना जास्त पातळसुद्धा करायचं नाही आणि अगदी जाडसुद्धा आपल्याला हे थालीपीठ ठेवायचं नाही. अगदी गोल गरगरीत आपण हे थालीपीठ पसरवून घेतलं आहे आणि आता यावर झाकण ठेवूयात आणि एका बाजूने छान असं सेट होईपर्यंत झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात. आता बघा एक 5 मिनिट झालेले आहेत. तर झाकण काढून घेतलं. आपल्या थालीपीठाला किती छान अशी वाफ बसली आहे. तर आता थालीपीठ जे आहे ना त्याच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा आपण बाजूने मोकळ्या करून घेऊयात आणि आता एका बाजूने छान असं भाजून झालं की दुसऱ्या बाजूने पलटी करून घेऊयात. तर इथे बघा एका बाजूने किती छान असं आपलं थालीपीठ भाजून झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण तवा चांगला तापवून घेतला आणि थालीपीठ टाकल्याच्या नंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने अगदी कुरकुरीत होईपर्यंत हे थालीपीठ भाजून घ्यायचं. तर बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा रंग किती छान आलेला आहे आणि इथे आपलं थालीपीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. आता इथे आपण हे एक असं थालीपीठ भाजून घेतलं. तर अशाच प्रकारे आपण जे राहिलेलं पीठ आहे ना त्याचे सुद्धा अशाच प्रकारे थालीपीठ बनवून घेऊयात. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे. दिसायला सुद्धा खूपच मस्त दिसत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूग डाळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहेत. तर त्यामुळे तुम्ही सुद्धा लहान मुलांना अशा प्रकारचे थालीपीठ नक्की बनवून देऊ शकता. सकाळी घाई गडबडीच्या टायमामध्ये असे हे थालीपीठ तुम्ही नक्की त्यांना बनवून देऊ शकता. खायला तर खूप चांगलेच झाले आहेत आणि चवीला सुद्धा अप्रतिम झालेले आहेत. हे थालीपीठ तुम्ही दही बरोबर खाऊ शकता किंवा नुसते असेच सुद्धा खायला खूपच छान लागतात. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला खरंच माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्ही रेसिपी कुठून पाहत आहेत ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. बाय बाय.